हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज व्लॉगची सुरुवात मस्तपैकी पेरू खाऊन केली. मस्तपैकी पेरू आणला होता काल आणि तोच मी कट केला. छान गुलाबी पेरू होता. त्यानंतर मावशी आल्या, घराची छान स्वच्छता केली आणि त्यानंतरनं मग मी गेले किचनमध्ये. मावशी गेल्यानंतरनं किचन एवढं छान साफसुथरं करून जातात की तिथे जाऊन काय बनवायची मला इच्छा पण होत नाही. पण मला ऑप्शन नव्हता, कारण की मुलांना आता बनवायचं होतं काहीतरी नाश्त्याला, कारण की मुलं खेळायला गेली होती आणि आल्यावरती त्यांना भूक लागणार हे मला माहिती होतं. सो फटाफट भांडी जी आहेत ती मांडून घेतली. इथे तुम्ही माहेरा पाहताय, सायकल खेळून आलेली आहे. आज तिने खूप दिवसांनी सायकल बाहेर काढली होती आणि ती तीच खेळली सायकल. त्यानंतर सायकलला तिने लॉक केलं आणि मग घरी आली. घरी आलेलं माझा पहिला एक रूलच आहे, बाहेरून आले की पहिल्यांदा हँडवॉश करून घ्यायचे. मी तिला हात वगैरे तिचे धुवायला सांगितले. त्यानंतर गेले मी किचनमध्ये, दूध गरम करायला ठेवलं तिच्यासाठी आणि एक साईडला घेतले मी उडदाचे वडे तळायला. मी रात्रीच उडदाची डाळ भिजत घातली होती आणि वाटतानाच त्यामध्ये लसूण आणि मिरची घातली होती आणि वाटलं होतं. तर त्यामध्ये जिरं, थोडंसं हिंग, मीठ आणि कोथिंबीर घालून छान असे वडे तळून घेतले. हे करतच होते की एक साईडला दूध सांडलं आणि माझं काम वाढलं. त्यानंतर ओटा साफ केला आणि मायराला मस्त असं एक चॉकलेट मिल्क बनवून दिलं आणि नाश्त्याला गरमागरम उडदाचे वडे तिला खायला दिले आणि तिलासुद्धा ते खूप आवडले. त्यानंतरनं गेले परत एकदा किचनमध्ये. किचन तर माझा पिच्छा काय सोडत नाही. काल मस्त अशी भाजी आणली होती आणि ताजे ताजे गाजर होते, सो ते किसायला घेतले. पहिल्यांदा छोटी किसणी घेतली आणि त्यांनी काय किसता येईना, तर मग मोठी किसणी परत काढली आणि त्यांनी गाजर किसून घेतले. एक साईडला गाजर किसतच होते तर मग कॉफीची तलब झाली, सो कॉफी करायला घेतली. कॉफी बनवून ठेवली आणि मग एक साईडला तूप गरम केलं आणि त्यामध्ये गाजर परतायला टाकली. गाजर परततच होते तोपर्यंत माझी कॉफी पण पिऊन झाली आहे इथे. कॉफी आणि त्याच्याबरोबर मी मस्त उडदाचे वडे मी पण एन्जॉय केले आणि खरंच छान झाले होते. मला ह्या टायमिंगला थोडं खायला लागतं, 6:30 पावणे 7ला मलासुद्धा भूक लागते. सो मस्तपैकी खाऊन घेतलं आणि परत एकदा हलवा बघायला गेले की हलव्याचा काय हाल आहेत ते. तर हलवा मस्त फ्राय झाला होता, त्यातलं पाणी पण अटलं होतं. त्यात दूध घातलं. दूध घातल्याच्या नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले, साखर घातली, वेलची पूड घातली आणि मस्त ते मिक्स करून घेतलं आणि वाट पाहत होते की हलवा कधी रेडी होईल. आणि हे बघा, इथे मस्तपैकी हलवा रेडी झालेला आहे आणि हलवा खूप छान झाला होता, खूप टेस्टी झाला होता. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.